जय खानदेश मंडळी, आजचा आपला बेत आहे झणझणीत चिकन रस्सा, एकदम सोप्या पद्धतीनं चिकन सुक्का आणि गरमागरम बाजरीची भाकर। चला मग वट बंद करा आणि रेसिपीकडे ध्यान द्या। चिकन मस्त एकदम स्वच्छ धुई घ्या आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळीसन त्याला 10-15 मिनिटं बाजूला ठेवू द्या। गॅसवर एक पातेलं नाही तर कढाई ठेवू घ्या, त्याच्यामध्ये तेल टाका, तेलामध्ये जिरं आणि लसूणची फोडणी दी घ्या, कांदा आणि हळद टाकीसन त्याला चांगलं लालसर परती घ्या आणि थोडस धना पावडर बी टाकी द्या, तिच्यानं टेस्ट मस्त लागते। ते चांगलं परतलं की त्याच्यामध्ये चिकन टाकीसन चिकन परती घ्या आणि तुमच्या चवीपुरता त्याच्यामध्ये मीठ टाकी घ्या आणि झाकण ठेसन। झाकणवर 1 ग्लास पाणी टाकी द्या आणि 5-1 मिनिटानं तेच पाणी त्या चिकन मध्ये टाकी द्या। 10-15 मिनिटात चिकन शिजी जात। चला मग आता चिकनचा मसाला करी घेऊ। तवा ठेवा, तव्यावर कांदे टाका, कांदे चांगले लाल होस्तोर परती घ्या आणि त्याच्यामध्ये थोडस तेल टाकी द्या। कांदा चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकीसन ते बी थोडस 1-2 मिनिटं परती घ्या आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढी घ्या। मग परत त्याच तव्यावर थोडस तेल टाकीसन त्याच्यामध्ये खडे मसाले धने टाकीसन परती घ्या। धने थोडेसे लालसर झाले की त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाका, तीळ टाकली की लगेच गॅस बंद करी द्या। चला आता त्याच तव्यावर थोडस खोबरं भुजी घ्या, खोबरं थोडस लालसर होऊ द्या आणि मग ते बी काढी घ्या। आता मसाला मिक्सरवर वाटी घ्या आणि मी जसा ठेवले तसाच ठेवा, जास्त जाडा बी ठेवू नका, जास्त बारीक बी ठेवू नका। चला मग आता गॅसवर कढई ठेवा, तेल टाका, त्याच्यामध्ये गरम मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडासा चिकन मसाला टाकी घ्या आणि 1 चमचा मिरची टाकी घ्या। मी मिरची मसाल्यातच टाकली होती म्हणून मी मिरची थोडीशी कमी टाकते। मसाला चांगला परतीसन तिच्यावर झाकण ठेवू घ्या, 5-1 मिनिट मसाला होऊ द्या। पा मग कसं तेल वर येतं, त्याच्यामध्ये ते उकळ टाकी द्या। ते टाकीसन परती घेतलं की तुमच्या चवीपुरता मीठ टाकी घ्या। ध्यानात ठेव जा, आपण उकळ करताना त्याच्यामध्ये बी मीठ टाकेल होतं तर मीठ थोडस कमीच टाका। मग झाकण ठेसन 5-10 मिनिटं अजून शिजू द्या। मग झाकण काढलं की पा मग कशी तरी येते आपल्या चिकनच्या भाजीवर। मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकी द्या आणि झाकी द्या। चला मग आता तुमले माया पद्धतनं आणि माया आवडतीचा चिकन सुक्का सांगते। त्याच मसाल्यामधून मी थोडासा मसाला काढी गेलो होता, तो मसाला एक तवा ठिसन त्या तव्यामध्ये टाकी घ्या, थोडासा परती घ्या, तेल बिल काही टाकायचं काम नाही आणि ते जे आपण उकळ करलं होतं त्याचं थोडस पाणी मी बाजूला काढी ठेवलं होतं, ते 2 चमचे ते पाणी टाकी द्या आणि त्याच्यामध्ये ते पिवळं पाणी टाकलं की मग त्याला मसाल्याला थोडस हलाई घ्या। ते पाणी थोडस आटलं की मग त्याच्यामध्ये थोडस मीठ टाका आणि त्याच्यानंतर फक्त चिकनचे पीस त्याच्यामध्ये टाकी घ्या आणि ते सगळं पाणी आटलं एकदम कोरडं झालं की मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकी घ्या। पा मग कसं चिकन सुक्क तयार होतं, एकदार खाशान तर खातच राशान। चाल मग आता ठेव तवा आणि घे बाजरीचं पीठ। आता असं म्हणजो नको की मला भाकर येत नाही, मी दावते तशाच पद्धतीनं भाकर टाक। पीठ घिसन त्याच्यामध्ये पाणी टाकीसन चांगलं रगडी घे। मग पिठाचा चांगला गोळा झाला की त्याला खाली पीठ टाकीसन त्या गोळ्याला हाताना असा दाबी घे। चाल मग थाप आता भाकर, एकदम गोल गिटिंग भाकर थापजो, नकाशा सारखी नको थापजो। तवा गरम झाला का तव्यावर भाकर टाकीसन तिच्यावर पाणी फिराई दे, भाकर पलटी घे आणि चांगली शेकी घे आणि भाकर तव्यावरच उलटी मार। पाय मग भाकर कशी फुगते तर। भाकरी टाकताना 2 भाकरी जास्तच टाकी घेजो आज, नंतर म्हणजो नको की भाकरी सरी गेल्या। चाल मग वाढ ताट मध्ये, चाल मग मोड भाकर आणि टाक रसा, मग कसं शेपाल भावड्या। अशा पद्धतीनं जर चिकन रस्सा आणि चिकन सुक्का बनवलं तर असं चिकन बनीन की तुमले ताट धुवायची बी गरज राहणार नाही, इथलं चाटी पुशीसन खातील। कमेंट मध्ये सांगा रस्सा का सुका आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक ठोका आणि अजून अशीच चवदार आणि झणझणीत रेसिपी पाहायची असेल तर सबस्क्राईब बी करी टाका।